मी डॉक्टर विलास माने, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, पंचायत समिती खेड मधील सर्व नागरिकांना एक खबरदारीचा भाग म्हणून मी सर्व नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भात सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। सद्यस्थितीमध्ये चीनमध्ये HMPV ह्यूमन मेटानेमोव्हायरस या विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये 2001 मध्ये आढळला। HMPV हा एक सामान्य श्वसनाचा आजार होण्याचा विषाणू आहे, ज्यामुळे व श्वसनाच्या वरच्या भागाला इन्फेक्शन होऊन सर्दीसारखा कारणीभूत ठरतो। हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः RSV आणि फ्लू सारख्या आजारासारखा हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ह्या आजाराचा प्रसार उद्भवतो। या अनुषंगाने डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिसेस आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल न्यू दिल्ली यांनी 3 जानेवारी 2025 रोजी निवेदन प्रसिद्ध केले आहे। तर या HMPV या विषाणूचे लक्षण खालीलप्रमाणे आहेत। सर्दी, खोकला, घशात खवखव येणे, धाप लागणे, नाक ब्लॉक होणे हे आणि नाकाला पाणी वाहणे हे सौम्य प्रकारचे लक्षण आहेत। और हे कमी लहान मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने उद्भवतो आणि संसर्ग होतो आणि जे वृद्ध व्यक्ती आणि ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे या व्यक्तीमध्ये या आजाराचा संसर्ग प्रामुख्याने प्रसार होतो। तर या आजाराविषयी चीनमधील 7 रोग बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। तर आपण यावरील आजाराची लक्षणं जर त्वरित आपल्याला आढळल्यास तर आपल्या कार्यक्षेत्रामधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क तुरंत करावा। ही आजार होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना कराव्यात? सद्यस्थितीमध्ये तर या आजारावर कसल्याही प्रकारची लस किंवा उपचार अवेलेबल नाहीये, परंतु आपण होऊ नये म्हणून आपण काही उपाययोजना करू शकतो। त्या अनुषंगाने हा आजार आपल्याला होणार नाही याची आपण दक्षता घेऊ शकतो। त्यासाठी आपण काय करावे? पहिल्यांदा तर जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा हातरुमाल व टिश्यू पेपर आपल्या नाक व तोंडावर झाका आणि साबण, पाणी, अल्कोहोल, सॅनिटायझरने आपले हात वारंवार स्वच्छ धुवा। ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असतील तर सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा। नंतर भरपूर पाणी आणि पौष्टिक आहार घ्या आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन राहील याची दक्षता घ्या। आता हा आजार होऊ नये यासाठी काय करू नये? हस्तांदोलन करू नका, हातरुमालावर टिश्यू पेपर पुनर्वापर याचा करू नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, आजारी व्यक्तीशी संपर्क टाळा आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे किंवा सेल्फ मेडिसिन घेऊ नये। धन्यवाद।